नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट. सीसीआयने कापूस खरेदी मर्यादा वाढवली. आता कापूस बाजारावर तेजीत येणार. 10 डिसेंबर नंतर कापूस बाजार तेजीत येणार. काय आहे लेटेस्ट अपडेट, काय आहे नवीन माहिती? कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची माहिती. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, यांनी मोठ्या प्रमाणात आता जी काही मागणी बघता, उत्पादन बघता आणि अतिवृष्टी बघता, या 3 पॅरामीटरचा अंदाज घेऊन यावर्षी खरेदी मर्यादा प्रत्येक जिल्ह्यानुसार वाढवली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 20 ते 30% खरेदी मर्यादा वाढवली आहे. याचा शेतकऱ्यांवरती कसा फायदा होणार आहे आणि कापूस खरंच 10,000 रुपये प्रति क्विंटल होणार का? आता हे बघणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा कापसाचा दबदबा तयार झालेला आहे. भारतीय कापसाला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळत आहे. वाढीव मर्यादा जी आहे, यवतमाळ 14.45 क्विंटल, चंद्रपूर 20 क्विंटल, वर्धा 23 क्विंटल, गडचिरोली 23.3, नागपूर 19.93 क्विंटल, अकोलामध्ये 15.44, वाशिममध्ये हेक्टरी 18.47, बुलढाणा 15.11 क्विंटल, अमरावती 21.88, हिंगोली 13.37, नांदेड 16.19, परभणी 15.84, धाराशिव 15.11. अशा पद्धतीने वाढीव आता नवीन जिल्ह्यानुसार मुदत आहे. अहिल्यानगर 17 क्विंटल, नंदुरबार 12.47, नागपूर त्याचबरोबर जळगाव 13.33, धुळे 10.74 क्विंटल. वाढीव मर्यादा सीसीआयची, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी काय खरेदी मर्यादा वाढवली आहे. लातूर 24.70, जालना 11.89, बीड 21.7, छत्रपती संभाजीनगर 14.14 क्विंटल. आता ही कापूस मर्यादा पहिल्या कापूस मर्यादेपेक्षा शेतकऱ्यांच्या कडून जो कापूस घेणार आहे याच्यासाठी सीसीआयने वाढवली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना असा होणार आहे की जो काही हमीभाव आहे, हा हमीभावाने चांगला कापूस शेतकऱ्यांचा जो काही सीसीआय हा खरेदी करणार आहे. याचा परिणाम असा होणार आहे की बाजारामध्ये आता तुटवडा जाणवायला सुरुवात होणार आहे. कारण का आपण जर बघितलं, यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे खरीपाचं नुकसान झालं होतं. अशातच आता जी सीसीआयने जर चांगली खरेदी केली तर किती बाजारभाव वाढणार, किती बाजारभाव तेजीत येणार हे बघणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये कापसाला चांगला बाजारभाव मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये महत्त्वाचं मार्केट सावनेर असेल, किनवट मार्केट असेल, समुद्रपूर मार्केट असेल, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या मार्केटमध्ये काटोल असेल, भिवापूर असेल, उमरेड असेल, अकोला असेल, बोरगाव मंजू असेल, इतर सर्व ठिकाणी 7,000, 8,000, 100, 8,200, 8,300 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव आता सध्या मिळत आहे. येत्या काही दिवसामध्ये सीसीआयने चांगल्या प्रमाणात जर खरेदी वाढीव जर दराने खरेदी केली तर कापूस बाजारावर 9,000, 9,500, 10,000 पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. कापूस बाजारावरची लेटेस्ट अपडेट असतील, त्याबरोबर कापसाबरोबर इतर सोयाबीन असेल, तूर असेल, यांची सुद्धा बाजारभाव आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. कारण का अतिवृष्टी झालेली आहे. त्यातल्या त्यात देशांतर्गत जर आपण बघितलं, गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये कापूस सर्वात जास्त पिकवला जातो. कापसाचे जे काही उत्पादन आहे 50% गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये एकूण देशाचं उत्पादन कापसावरचं 2 राज्यांमध्ये आहे. महाराष्ट्राचा हिस्सा याच्यामध्ये जवळजवळ 24 ते 25% आहे. आता जर अतिवृष्टी नुकसान 50% जर कन्सिडर केलं तर आपला बाजारभाव 20% जरी वाढला तरी तो 80 रुपयाचा बाजारभाव 90, 95, 100 रुपये प्रति किलोने कापूस सहज जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये आता येत्या काही दिवसामध्ये कापसाचा बाजारभाव कसा ट्रेंडिंग असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे. कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट असतील, सीसीआय कापूस खरेदी किती दिवस करणार, किती दिवसात करणार आणि कशा पद्धतीने पारदर्शकपणा याच्यात आणणार हे बघणं गरजेचं आहे. राज्यात कापूस खरेदीला चांगला रिस्पॉन्स मिळत सुरुवात झाली आहे. काही मार्केटमध्ये 3,000, 4,000 क्विंटल आवक सुद्धा यायला आता सुरुवात झाली आहे. कापसाला चांगला बाजारभाव आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा येणार आहे. कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट, कापसाचे लेटेस्ट अपडेट रेट असतील, त्याचबरोबर इतर महत्त्वाची माहिती असेल, रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. सीसीआय मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करणार, कापूस बाजारात तेजीत येणार. कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट, मानवत कापूस बाजारावर, पारशिवनी कापूस बाजारावर सर्व ठिकाणी कापूस तेजीत येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.